फास्ट माणूस असेल, चांगल्या प्रकारची सोच असेल, नियोजन असेल तर विकास फास्ट राहील, चांगला राहील, डोळ्यात दिसणारा राहील, लोकांना भावणारा राहील. विकास होणारच आहे, निरंतर आहे, निरंतर आहे. पण सामाजिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा हा नेहमीच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. नेहमीच प्रत्येक काळात, प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीसाठी. आणि म्हणून आपल्या शहराची सामाजिक सुरक्षा आपल्या शहरातल्या सर्व नागरिकांच्या शिरी आहे, सर्वांना जे क्रेडिट जाते. शिवसेना निश्चितपणे वेगवेगळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या सामाजिक अडचणीच्या गोष्टीत निर्धारानं उभी राहिली आहे. निर्धारानं कोणाशी विरोध घ्यायचा याची पर्वा आम्ही नाही केली. जनहितार्थ आम्ही, जनहिताच्या आडवे कोणी असेल, समाजहिताच्या आडवे कोणी असेल, विकृत प्रकृतीनं कोणी पुढे येत असेल त्याला सामना करण्याचं काम निर्धारपूर्वक शिवसेनेनं आजपर्यंत केलं आहे. पुढेही शिवसेना ते करत राहणार आहे. सामाजिक सुरक्षेबद्दल आपण बिनधास्त राहावं. आणि हिंगणघाट शहर हे सुजानांचं शहर आहे, त्याच्यामुळे ती चिंता नाही. आणि म्हणून बांधवांनो, शिवसेनेला आपण कौटुंबिक जेवणानं स्वीकारलं आहे, मतदान करून चुकले आहे. आमची तर ही धारणा आहे, प्रत्येकाने आम्हाला मदत केली आहे कोण्या ना कोण्या प्रसंगात. इतके वेळचा आपला ऋणानुबंध आहे, इतके वेळा आम्ही मतदानाच्या मागणीसाठी तुमच्याकडे आलो आहे. काही नाही एखाद्या वेळेस केलं असेल, काही नाही एखाद्या वेळेस केलं नसेल, एखाद्या वेळेस एखादा खूप धावधाव विरोधात फिरला असेल, एखाद्या वेळेस एखाद्याने शांतता घेतली असेल. या सर्वाचा परिपाक आम्हाला मदतच झाली आहे, ही आमची धारणा आहे. आणि म्हणून या निवडणुकीत मोठ्या दिलदार वृत्तीनं आपण शिवसेनेला मतदान करावं. तुम्ही विचारलं आणि म्हणून मतदान केलं पाहिजे. या ठिकाणी सामाजिक सुरक्षेत सांगतो, कित्येक प्रसंग आता 2-4 आहे ते सांगणार नाही. टीव्हीवर आपण बातम्या पाहतो, पाऊशा वाटते का बातम्या जर पाहायला बसलो आपण तर आपण परिवारासकट बसलो तर 10 बातम्यापैकी 8 बातम्या जवळपास महिलांवर अत्याचाराच्या संदर्भात बातम्या आहे. आणि तो अँकर पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून सांगते, त्याची स्टोरी करून सांगते. चॅनलला टीआरपी पाहिजे, आमचा समाज गेला खड्ड्यात, ही स्थिती आहे बांधवांनो. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना सजगपणे काम करते, सजगपणे. हो, आम्ही केलं आहे ते नावं घेणं, उल्लेख करणं बरोबर नाही. आणि ते आम्ही केलं हे किती नाव म्हणा. मात्र लेकी सुना निर्भय राहिल्या पाहिजे, हे शिवसेनेचं नेहमी ब्रीद राहिलेलं आहे. त्याच्यासाठी शिवसेनेनं वाटेल ती किंमत मोजली आहे. याचे कित्येक उदाहरण आहे. एका आता अलीकडच्या काळात आमचे जिल्हा प्रमुख जेलमध्ये राहिले. ती महिला डिलिव्हरी दरम्यान दगावली, जमावाचा रोष होता, त्याचं नेतृत्व शिवसेनेनं केलं. थोडंफार झालं आणि त्याचं भांडवल बनवून भारतीय जनता पक्षाचे ते डॉक्टर होते, त्या डॉक्टरनं पूर्ण फिल्डिंग लावून आमच्या ठीक आहे, नो प्रॉब्लेम, लागू आहे, ह्या गोष्टी लागू आहे. अशा घटना जेव्हा होईल पुन्हाही माझ्या सहित सर्व शिवसैनिकाची जेलमध्ये का जिथं म्हणून तिथं जायची तयारी राहील, ती आहेच ना. तेच तर भांडवल आमचं आहे. आमचं भांडवल आहे का अजून? हा विश्वास लोकांमध्ये आम्ही निर्माण केला आहे, तो टिकवण्याची धमक आमच्यात आहे का? हो, शिवसेना उभी राहील, नक्की उभी राहील बांधवानो. आणि म्हणून ठोकणारबाजीचं सोडावं. ह्या उत्तम गालवाले पाण्याचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला नदीतून, गंभीर प्रश्न आहे. उत्तम गालवा फॅक्टरीला हिंगणघाट नदीतून थेट पाणी देण्याचा निर्णय कोण घेतला? सरकारनं. राज्यात सरकार आहे ना. आणि मग इथल्या काही लोकांना त्याचा विरोध केला. आमदारही त्याच्यात सोंग धतुरे कायले पाहिजे. नियमाचा आधार घ्या की इंडस्ट्रीला पाणी हे धरणातूनच द्यावं लागेल, साठवलेल्या याच्यातून पाणी द्यावं लागेल, हा नियम आहे. मी खूप त्याच्यात इंडस्ट्रीयल कायद्यात परिपक्व जरी नसलो तरी एक सहज प्रतिनिधित्व केलं म्हणून एवढं मला माहित असणं स्वाभाविक आहे. आणि ते तुम्हाला पण कळते. नदीतून थेट पाणी फक्त हे ग्रामपंचायता पिण्याच्या पाण्यासाठी किंवा शेत असेल ज्याचं बाजूले ओलितासाठी असं करता येते. एका कारखान्याला इथून बेसुमार पाणी आणि गरजेपेक्षा जास्त पाणी, हा एक प्रश्न आहे. त्याच्यात लय लोकांना याच्यात आंदोलनं केले वगैरे वगैरे. पण कायद्याचा आधार घेतला तर नियमानंच ते बंद होऊ शकते. पण पहा, दाखवाचे दात वेगळे, खावाचे दात वेगळे, असा धंदा सुरू आहे. एकानं मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं.
जे ठरलं आहे तेच बरोबर बदमाशीनं करायचं असं याचं ठरून आहे बांधवानो. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी बऱ्याच वेळा हे सख्या भावासारखे भावासारखे वागले, एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वागले महाराष्ट्रात ठिकठिकाणी आपण पाहत आलोय, अजूनही पाहतो. आणि म्हणून आजच्या या शहरामध्ये शिवसेनेनं आपल्यासोबत जिव्हाळा जोपासला आहे. पुढेही आमची तयारी आहे आपल्या सेवेत राहण्याची. बऱ्याचशा गोष्टी मनात आहे ज्या केल्या जाऊ शकते, ज्या पूर्ण होऊ शकते, ज्या लोकांना भावल्या जाऊ शकते त्या आमच्या मनात आहे. आमच्याजवळ रोडमॅप आहे. सिटी डेव्हलपमेंट प्लॅन असला पाहिजे. काय केलं इथं सिटी डेव्हलपमेंट प्लॅनच्या नावावर? पैसे गेले पण 4-5 कागदाच्या झेरॉक्स किंवा 5-50 कागद असं असते का? अरे आता यंत्रणा तयार आहे. स्मार्ट या शब्दाचा जागर चालू आहे देशभर. स्मार्ट सिटी, स्मार्ट अमुक, स्मार्ट तमुक. मग आता या सॅटेलाइट सिस्टीमनं चांगल्या प्रकारचा शहराचा एक ब्ल्यूप्रिंट तयार होऊ शकते. टप्प्याटप्प्याने विकास होऊ शकते. जसा जोही कोणी निवडून लोक देईल तो ठरलेल्या आराखड्याप्रमाणे विकास करेल, म्हणजे सर्वांगीण विकास होईल. सीडीपी नसेल, सिटी डेव्हलपमेंट प्लॅन नसेल, जो परिपूर्ण नसेल तर काय होईल? एक नगराध्यक्ष जेव्हा येईल तो हनुमान भक्त जर असेल तर तो हनुमानाची मूर्ती हाती घेईल. ते हनुमानाची मूर्ती पुरी होईल, गदा आणि शेपूट लावायच्या पहिले त्याचा कार्यकाळ खतम होईल. दुसरा येईल तो गणपतीचा भक्त येईल. तो हनुमान बापुरा ठेवून देईल, त्या गणपतीच्या मागे लागेल. ते करता करता सोंड बनवण्यापर्यंत याचा काळ संपून जाईल. बिना सोंडेचा गणपती, बिना शेपटीचे. मी एक उदाहरणानं बोलतो, मला कोणाला वेगळ्या अर्थाने घेऊ नका, माफ करा. पण अशा पद्धतीचे अर्धवट कामं शोभणार आहे का? आणि अशामुळे स्मार्ट आम्ही होणार आहोत का? आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा प्लॅन, पैसे लागेल. चांगलं काम करायचं असलं तर पैसे लागत असते, याची जाण आम्हाला आहे. पण जिथचे तिथं पैसे लागले पाहिजे. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशा धंद्यानं काम होणार नाही बांधवानो. आणि म्हणून चांगल्या प्रकारचा प्लॅन तयार करून टप्प्याटप्प्यानं निधीच्या उपलब्धतेप्रमाणे. आणि हा निधी धमकी देऊन राहिले हे लोक निधीबद्दल. ही धमकी नाही तर का? तुम्ही इतके लोक आमचे निवडून दिले तर आम्ही इतके पैसे देऊ, असं नाही होत. तुम्ही कदाचित विनोदानं म्हणलं असं, असं मी मानतो, असं मी मानतो. पण तुम्ही सुज्ञा, तुम्ही अर्थमंत्री आहात, देशात राज्याचं नियोजन तुम्ही करता, बेजबाबदारपणे तुम्ही बोलणार नाही याचीही मला खात्री आहे. पण मग जाता जाता असंही म्हणा लागेल का भाऊ हे सगळे पैसे आपल्या बापाशी नाही, माया कोणाच्या तुमच्या नाही प्रॉपर्टी, हे जनतेचे पैसे आहे. त्या शहराचं स्टेटस जे असेल त्याप्रमाणे त्या त्या कामासाठी, विकासासाठी पैसे मिळत असते. आणि हक्क मिळवण्याची गोष्ट आम्हाला सांगा. आमचा हक्क मिळवून घेण्याची निर्णयाची ताकद शिवसेनेने नेहमी जोपासली आहे. शिवसेनेने नेहमी ताकद ती परजली आहे. आपला हक्क मिळवून घेता येईल. आणि म्हणून मतदारांना काळजी करण्याची गरज नाही असं बोलावं लागते. गमती जमती काही चालत असते. आम्ही गमती जमती नाही करत. आम्ही निखळाईवर राहतो, गंभीर राहतो. मजाकबाजी होय का? निवडणूक म्हणजे गंमत होय का? असं कोणाला वाटत असेल, पण तुम्हाला आम्हाला कोणालाच वाटत नाही. आणि म्हणून या जबाबदारीनं बांधवानो, या 27 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सहभागी व्हा. हा लोकशाहीचा सोहळा, सगळेच आपण बोलतो, सगळ्यांनाच ठाऊक आहे. आपला हक्क बजावा, आपल्या शहराचा कर्णधार निवडा. हे स्वयंवर आहे. स्वयंवराप्रमाणे पूर्वी विवाहाची स्वयंवर पद्धत आपल्याला ठाऊक आहे. त्या वधूला आपला वर निवडण्याचा अधिकार असेल. सामर्थ्यवान, चारित्र्यशील किंवा प्रपंच जगाला पुढे खेचणारा अशा पद्धतीची निवड करण्याची मुभा त्या वधूला असेल. त्याचं नाव स्वयंवर. हे एक लोकशाहीचं स्वयंवर आहे बांधवांनो. या ठिकाणी निवड करा योग्य लोकांची. 5 वर्ष बोंबा मारण्याशिवाय मग आपल्या हातात काही उरत नाही. पान टेल्यावर इकडं तिकडं केवळ बोलून, वाईटात बोलून काही अर्थ नसते. मग ते पदावर झालेले बेशरमकी घेऊन तेवढा वेळ खेचते कसा तरी मुरदाळासारखा. त्याचा वेळ आला जाते, विभाग आपला तेवढा मागे जातो. आणि म्हणून या 27 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये हा पवित्र कार्य आहे मतदान. हे सर्वात मोठं दान. लोकशाहीच्या या यंत्रणेमध्ये आपण राजे निवडतोय. हे राजे नाही, ट्रस्टी असेल. पण सध्याचे समजणारे जे राज्यात लोक आहे, सत्तेत आहे, राज्यात आहे, इथं आमदार आहे, राष्ट्रवादीच्या नगरपालिकेत लोक आहे, सगळ्या मालकी हक्काचे विषय सुरू आहे. आणि म्हणून त्याचा सारासार विचार आपण जरूर करावा. आणि
27 तारखेच्या या निवडणुकीमध्ये आपण आनंदानं, विश्वासानं आणि शिवसेनेवर विश्वास व्यक्त करून आपण धनुष्याला मतदान करावं. एक राजेंद्र खुपसरे सारखा, आणि आमच्या पक्षात एक ऑडिट आहे, ऑडिटची पद्धत आहे. आमच्यावर कोणी आहे, याचं ऑडिट घेणारा कोणी मी असेल, माझं ऑडिट करणारा कोणी असून आहे. आमचं काही विरासतमध्ये राजकारण नाही. आम्ही काही कोणी खूप मोठे प्रस्थापित आणि अशा पद्धतीचे कोण लोक नाही. मध्यमवर्गीयातून, सामान्यातून जनतेच्या ताकदीवर आलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. ही समज आजही कायम आहे, ती राहणारच आहे. आणि म्हणून मस्तीचा प्रश्न येत नाही बांधवांनो. म्हणून जिथे कुठे कमी जास्त झालं असेल सांभाळून घ्या. आपण सांभाळणार आहे तुम्हीच, सांभाळणार आहे तुम्हीच, आणि सांभाळाही लागेल तुम्हालाच. कोण सांभाळणार आहे? आम्ही तर तयार आहे मैदानात. रडणारे जर तयार असेल तर आमच्यासारखे शिवसैनिक मराले केव्हाही तयार राहते, हे या प्रसंगी मी सांगून टाकतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 27 तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हावर, या विजयी निशाणीवर आपलं मत, त्या बटन मशीनवरील नावा धनुष्यबाणासमोरील बटनवर आपलं वोट उमटवा. मतदान धनुष्याला द्या. आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या, राजेंद्र खुपसरे उमेदवारासहित आमच्या या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांना धनुष्यबाणाला निवडून आणा, ही कळकळीची नम्र विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.